ही स्ट्रॅटेजी त्यांनी शेवटपर्यंत ठेवली. चला आता वेळ नका दौडू. आता आता आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करत होते, आता आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज की आता लवकर नाही तुम्ही आता खेळायला तयार असाल पण आता आम्ही तयार नाही. चला या ठिकाणी आपण आता वळूयात सामन्याकडे. एका बाजूला असेल पळसपे जो अ गटातील संघ आहे. मागच्या सगळ्या संघांना आपण पाहतोय या ठिकाणी रील्स बनवली जाते, व्हिडिओ घेतली जाते. आपण बघतोय का बनवू नये, कारण आपण बघतोय अगदी वयाची 40शी पार केली आहे, परंतु अजूनही त्याच उमेदीनं त्याच जोशानं या ठिकाणी आपण बघतोय. तर इकडूनच आपण बघतोय शेवटचा फायनलचा सामना. या ठिकाणी आपण बघतोय भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2025 ची आजची ही शेवटची रात्र आणि शेवटची लढत प्रेक्षकांसमोर येते. यावर्षी आपण बघितलं होतं 40+ एक ग्रुप या ठिकाणी खेळवला होता आणि त्याच ग्रुपनं आपण बघतोय 40+ या टीमनं आता मात्र आपलं आत्तापर्यंतचं या ठिकाणी अस्तित्व टिकवून ठेवण्याचं काम केलं आहे. शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं का असं परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. कारण आपण म्हणतात ना की असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते आणि ती म्हणजे अनुभव. आणि तुमच्याकडचा अनुभव जर तुमच्याकडे चांगला असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूनं झुकवू शकता याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते आपण तर बघतोय आपण या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाकडे गेले पळसपे संघाची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण बघतोय निलेश आणि दुसऱ्या बाजूला भरत भगत निलेश ही सलामीची जोडी आणि सलामीचा गोलंदाज पुन्हा एकदा मोसिम या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली या यंगस्टरनं म्हणेन मी, आता 40+ म्हणणार नाही. परंतु पहिला चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा रेषे पार. आता मात्र हलक्यात घेणार नाही या इराद्यानं उतरलेली पळसपे टीम पाहायला मिळते आणि आलाय पहिल्या चेंडूवर षटकार. चांगला प्रयत्न आता मात्र पळसपे संघानं जशा पद्धतीनं टिट फॉर टॅट तशाच पद्धतीनं सुरुवात केली आहे. कारण पळसपे संघानं ओळखलाय समोरचा संघ आता मात्र जबरदस्त लढाई करतोय, चढाई करतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस थोडीशी चूक झाली आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये फंबल पाहायला मिळाला होता परंतु पंचांचा इशारा आला. हा चेंडू टाकला जातोय स्वैर, त्यावर आली सिंगल. 1+1 2 धावा मिळतील, 8 धावा या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूच्या अंती एकूण धावा जमा झाल्या त्यात तब्बल 8 धावा. जिंकण्यासाठी कितपत धावा जमा करतील अगदी आमचे जितू गोंधळी तेही खुश आहेत. आज त्यांना जागरणाचा काय त्रास होणार नाही कारण त्यांना माहित होतं गावचा संघ आहे. त्यांनी अगोदरपासूनच पिन मारायला सुरुवात केली होती, तुम्ही जाऊ नका. आणि आपण बघतोय शेवटपर्यंत ते थांबले कारण जितू गोंधळी यांनी सांगितलं होतं की मला पण तुमच्या सोबत शेवटची मॅच झाल्यानंतरच घेऊन जा आणि तेच पाहायला मिळतंय. तर बोलतोय पुन्हा एकदा हा चेंडू आपण बघतोय अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला सरळ या ठिकाणी
जातोय मात्र हा चेंडू या क्षेत्ररक्षकाला चकवत आलाय हात चौकार. वावंजे 40+ संघानं आपण बघितलं असं म्हणतात की 40+ संघामध्ये जर विचार करायला गेला तर वावंजे असेल, बेलवली असेल, हे दादा संघ आहेत. परंतु आज या संघानं या आपण बघतो ना की रेग्युलर क्रिकेट खेळणारे हे नवोदित तरुण आणि त्यांच्या संघांना देखील या ठिकाणी दाखवून दिलंय की आमची ताकद काय आहे. आणि एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या रात्री आपण पाहिला. हा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला या ठिकाणी आपण बघतोय. थोडासा फंबल परंतु तिथे मिळती आहे सिंगल धाव. बायच्या पद्धतीने आपण बघतोय ही सिंगल धावेने धावफलकावर धावा जमा झाल्या. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. तोच जोश, तीच हवा, तोच दरारा. आणि आजच्या रात्रीला पुन्हा एकदा या ठिकाणी धिंगाणा घालणार का हा चेंडू. आपण बघतोय टॅप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाही. सिंग या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. तेरा धावा हा वेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा चला तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. स्वैर चेंडूसाठी आपण बघतोय थोडासा डाऊटफुल वाटतोय तो फलंदाजाला आणि त्याच कारणास्तव आमचे तिसरे पंच दीपक पाटील सर या ठिकाणी पाहणी करतायत. आणि 1 बाउन्सची वॉर्निंग आली आहे. नाही वाईट नाही आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग आली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पाहूयात मोसीम पुन्हा तयार. चांगला चेंडू मी मगाशीच सांगितलं होतं या ठिकाणी आपण बघतोय परंतु यावेळेस आपण बघतोय पंचांनी वळण घेतलंय. आम्हाला सांगितलं हा चेंडू खराब टाकला जातोय. स्वैर वाईट चेंडू दिलाय. रिव्ह्यू घेतलाय. अच्छा फिल्डिंग रिव्ह्यू सांगा ना. पंचांनी वाईट दिलाय आपण अंपायर रिव्ह्यू. ओके अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. मी मगाशीच सांगितलं होतं मी आजच्या रात्रीमध्ये या 40+ संघाचा खेळ पाहिला. ते विकेट घेण्यावर कधीच लक्ष केंद्रित करत नाही. त्यांचं लक्ष असतं चेंडू डॉट कसे जातील. कारण 6 चेंडू असतात मित्रांनो क्रिकेटचा एक षटकाचा विचार करायला गेलं तर. आणि 6 चेंडूंमध्ये 1-2 चेंडू 2-3 चेंडू जर का निर्धाव टाकले तर उर्वरित चेंडूवर कितपत धावा जमा करायच्या याची आखणी त्यांच्या माध्यमातून नक्कीच केली जाते. आणि तेच चित्र पाहायला मिळालं. 13 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या. आता मात्र या ठिकाणी मी म्हणेन की आपल्या धावसंख्येच्या गाडीला कुठेतरी एक्सिलेटर देणं गरजेचं राहील. कारण आपण बघतोय 20 ते 25 धावा अगदी वावंजे 40+ संघ सहजतेने कंप्लीट करतोय. अशा वेळेस त्यांच्या समोर किमान 25 ते 30 धावा जमा करणं बंधनकारक राहील. आपल्या जवळची आता मात्र या ठिकाणी चांगले चांगले स्ट्रोक्स दाखवणं गरजेचं राहील. परंतु बघूयात दुसरं षटक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गोलंदाज ऋषी गोंधळी आमच्या जितू दादा गोंधळी यांचे बंधुराज यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार.
केले आहेत आणि वासुदेव पाटील तेही या ठिकाणी आहेत. तर वळूयात या चौकाराने 17 धावा 17 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघा दबाव कसा टाकला जातोय, अगदी अंपायर पण घाबरून आउट दिल की काय, इतका प्रेशर टाकला जातोय. आणि या दोन धावा आपण बघतोय. आता मात्र या ठिकाणी हे 40+ अगोदर पाहिलं होतं थकले होते, परंतु आता त्यांच्यात जोश आलाय, कारण रोज सकाळी उठून ते सराव करतात आणि त्यांची सकाळची वेळ झाली खेळायची. आई चेंडू आपण पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बघा बघा या ठिकाणी आता मात्र फेक केली आहे. आजही त्यांचा नेम अचूक पाहायला मिळतोय, परंतु बघूयात पंच काय इशारा देत आहेत. पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पारड्यामध्ये डिसिजन टाकलाय. आणि फलंदाज बाद आहे. विनंती असेल धावबाद आहे, धावबाद रनआउट आहे. तुमचा 12वा खेळाडू इथे पण आहे, आउट आहे. चला 3 चेंडू शिल्लक राहिलेत. विनंती असेल या ठिकाणी आपण बघतोय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 19 धावा. राजा पाटील आता आपण बघतोय, तुम्हीही या ठिकाणी बराच वर्ष क्रिकेट खेळलात. एकाच स्ट्रोक 25च्या वरती जर तुमचा धावफलक नेऊन गेला ना, तर मी म्हणेन तुमची गोलंदाजी तितकी सरस आहे. मी जवळून पाहिली आहे, मग ती गोलंदाजी असेल वरदची, बघतोय आपण या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा ऋषी गोंधळी या ठिकाणी आपण बघतोय 3 चेंडू फेकून झाले. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 19 धावा धावफलकावरती. आणि इथे मात्र राजा पाटीलला आल्या चेंडूला 1 बाउन्स डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये जातोय हा चौकार. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपण बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, फंबल पाहायला मिळतोय. 2 गलीचा स्लिपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करत होता. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि तिसरे पंच पण आमची मजा घेतात काय कळत ना. आज रिव्ह्यू घेतला ना.
आणि नॉट आउट आहे. इथे तिसरे पंच आमचे बघतायत. आयोजक बघतायत. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावपलकावर धावा जमा झाल्या त्या 26 धावा. चला शेवटचा चेंडू आता मात्र आपण बघतोय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज वरद भगत ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू असेल. काय घडेल या शेवटच्या चेंडूवर. आणि शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू फेकून दिलाय सरळ षटकारासाठी. एक चांगला खेळ केला त्यांच्या माध्यमातून. चला सलामीची जोडी पाठवायची आपण बघतोय. फायनलचा लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये काय जबरदस्त खेळ या ठिकाणी रंगला आहे. कारण आपण बघतोय नक्कीच. कारण आपण बघतोय त्यांना माहिती आहे आज गेली कित्येक दशक या ठिकाणी ते एकत्रित खेळ करतायत. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायची. कॅप्टन
पाठवायची आहे. चला प्रेक्षकांनी बाहेर व्हायचं आहे. चला सलामीची जोडी पाठवा प्लीज. चला प्रेक्षकांनी बाहेर या. क्षेत्ररक्षण सजवा. चला सामना चालू करायचा आहे. आपण या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती करूयात. शेवटची 2 षटकं आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल गरज असेल ती तब्बल 34 धावांची. सामना आता मात्र नक्कीच सोपा नसेल, कठीण असेल, परंतु सगळ्यांचं लक्ष मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटेल. अविनाश चव्हाण यांच्या माध्यमातून आपण बघितलंय. चला सामना चालू करा. चला पहिला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. तडाखा लावलाय, चेंडू फेकून दिलाय सरळ षटकारासाठी. मोसिमनं आपल्या स्टाईलने सुरुवात केली आहे. सुरुवात केली आता मात्र दमदार स्टाईलने आपल्याला पाहायला मिळते. वरद भगत ज्याच्यावर कधीतरीच हल्ला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या वरद भगतला आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय रात्री तारे दाखवलेत. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी त्याला झोपेतून जागा करावं तशा पद्धतीने या ठिकाणी जागा केलाय. ते मी म्हणेन या फलंदाज मोसिम शेखनं काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. मोसिम शेख करवी आपण बघतोय. फायनलची लढत या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. तब्बल 12 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 33 धावांची. 33 धावा. दुसराही चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक पाहायला मिळतोय. वरद भगत काय करतोयस तू. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फक्त बॅलन्स पाहायला मिळते. 12 चेंडू 33 धाबांची गरज होती, परंतु आता गरज असेल 10 चेंडू आणि 21 धाबांची. 10 चेंडू 21 धाबा. वरद भगत काय केलंस. पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाले ते या गोलंदाजीवर. आता मात्र आपण पाहूयात पुढचा चेंडू. आणि हा फलंदाज आता मात्र बाधून तंबूत परतेल. एकदा मोसिमचा खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत मोसिमसाठी. जबरदस्त खेळ या ठिकाणी मोसिमच्या माध्यमातून आपण पाहतोय.
काळोख पडेल, अजून उजेड आला नाही, सूर्यदेव अजून आपण बघतोय पूर्णपणे बाहेर नाही आलेले नाहीयेत. थांबायची इच्छा असेल तर थांबा, आम्हाला सांगा, कारण आपण बघतोय दिवसा आता या ठिकाणी संध्याकाळी परत एक मॅचेस खेळू शकतात. 12 धाबा जिंकण्यासाठी आता मात्र 9 चेंडू आणि 21 धाबांची गरज. 9 चेंडू 21 धाबांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋषी गोंधळी या ठिकाणी. ऋषी गोंधळी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जात आहे, परंतु रिव्ह्यू घेतला जात आहे वाईट साठी. पंच बघा, अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त कमबॅक केलाय ते मी म्हणेल वरद भगत या गोलंदाजानं. भलेही पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले होते, परंतु त्यानंतर काय जबरदस्त जोश पाहायला मिळाला तो वरद भगतच्या या गोलंदाजीवर. आणि आता मात्र पाहायला मिळतोय हा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 13. आणि आता मात्र गरज असेल 6 चेंडू आणि 20 धाबांची गरज. 6 चेंडू 20 धाबांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 20 धाबांची गरज. सामना आता मात्र या ठिकाणी थोडासा कठीण नक्कीच असेल, कारण मोसीम जर का या ठिकाणी खेळपट्टीवर असता तर हा सामना कदाचित सोपा असता, तो वाबांजी 40+ संघासाठी. तर वळूया दुसऱ्या षटकाकडे. 6 चेंडू गरज असेल ती तब्बल 20 धाबांची आणि गोलंदाज असेल तो केतन भगत. आपण बघतोय जबरदस्त फॉर्म मध्ये असेल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी तितकी सुरेख, परंतु पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू जातोय 1 बाउन्स लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 14 धाबा धावपलकरती पाहायला मिळतात. आता मात्र 19 धाबांची गरज असेल ती उर्वरित 5 चेंडू मागे. 5 चेंडू 19 धाबा. ऑन स्ट्राईकच्या फलंदाजाला आता मात्र ज्या पद्धतीने मोसीमनं खेळ केला होता तशाच ताकदीचा खेळ करावा लागेल. तो मी म्हणेन फलंदाज प्रकाश पाटील यांना तशाच ताकदीचा खेळ करावा लागेल. आपण बघतोय चांगला खेळ आतापर्यंत बाबांच्या संघानं केलाय. हा चेंडू अडप्या बॅट न मारायचा होता, परंतु इथे आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय आणि सांगता होते ती निर्धाव चेंडूची आपल्याला पाहायला मिळते. धावफलक तिथे स्थिरावलेलं धावफलक आतापर्यंत आपण बघतोय 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज केतन भगत तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि गरज असेल, माफ करा एक ठिकाणी बरोबर आहे ना, पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले. याही वेळेस आपण पाहतोय फलंदाजाच्या पासून लांब ठेवण्यात येते चेंडूला. एक चांगली गोलंदाजी, सटीक या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज केतन भगतची. त्याने ओळखलाय टप्पा कोणत्या ठिकाणी या ठिकाणी टाकायचा आणि टप्प्याला बाहेरच्या दिशेने आपण बघतोय चेंडूला बाहेरच्या दिशेनं या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. आणि आपण बघतोय धावफलक पोहोचला आतापर्यंत 14 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि बिग हिट मारायचे आहेत. परंतु यावेळेस आपण बघतोय आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. तिथे मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 15. शेवटचे चेंडू आता मात्र शिल्लक असतील ते 2. गरज असेल ती तब्बल 18 धाबांची. 2 चेंडू 18 धाबा. 2 चेंडू 18 धाबांची गरज. आता मात्र हा सामना आपण पाहतोय थोडासा सोपा नक्कीच झालाय या ठिकाणी पळसफे संघासाठी.
हा झेल टिपला जाईल का? आणि इथे मिळते विकेट. विकेटच्या मदतीने आपण बघतोय सामना आता मात्र जवळ पळसपे संघाच्या बाजूने झुकलाय. पळसपे संघानं सुरुवातीपासूनच प्रयत्न केला की या ठिकाणी या संघाला आपण आपल्या स्टाईलनंच खेळायचं, आपली जी नॅचरल गेम आहे तीच खेळायची, ती पळसपे संघानं ठरवून घेतली होती. आणि शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आपण बघतोय. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा दावेदार संघ जवळ विजयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवलंय ते मी म्हणेन पळसपे संघानं. एक चांगला प्रयत्न आता मात्र पाहायला मिळेल. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आपण बघतोय. केतन भगत या स्पर्धेतील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि ही हा सामना या ठिकाणी आपण बघतोय सामना जिंकलाय तो पळसपे संघानं. पळसपे संघ कॉंग्रॅच्युलेशन टीम वावंजे संघ. आणि हा सामना जिंकलाय तो पळसपे